आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मोनिकाच्या पोटात तर याच घरातलं बाळ आहे ना, मग त्याला सुद्धा देवाचे आशीर्वाद मिळायलाच हवेत, है ना? मी आत्ताच जाते आणि मोनिकाला सुद्धा घेऊन येते। आज डीएनए टेस्टचे रिपोर्ट येणार आहे, पण ते रिपोर्ट्स आल्यानंतर काय करायचं हे तुम्ही मला अजून सांगितलं नाहीये। हो, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे चालू आहे। आणि ही अहिल्या इथे घराच्या भल्यासाठी पूजा मांडून बसली आहे, पण तिला हे माहिती नाहीये की आता घरात मी आहे, तिची शांती भंग करण्यासाठी। रिपोर्टची मला अजिबात काळजी नाहीये, कारण रिपोर्ट काय असणार आहेत हे मला आधीपासूनच माहिती आहे। मोनिका, दामिनी मॅडम, काय ग? आता फोनवर कोणाशी बोलत होतीस? मी आता काय सांगू, काहीच कळत नाहीये। काय ग, काय विचारतेय मी? कसला विचार करतेस? आणि मी तुला बोलताना ऐकलं तू कुठल्या तरी रिपोर्ट्स बद्दल बोलत होतीस। कोणते रिपोर्ट? ओ अच्छा, काल ती डीएनए टेस्ट झाली त्याचे रिपोर्ट्स का? बघा ना दामिनी मॅडम, माझ्या बाळाला आत्तापासूनच त्याच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते। हो ना ग, मला पण इतकं वाईट वाटतंय म्हणून सांगू। या सगळ्यात तुझ्या बाळाची काय चूक आहे सांग ना। खरं तर म्हणूनच मी तुला बोलवायला आले होते। आपल्या घरात पूजा सुरू आहे, सो तू तिथे येऊन बस। प्रिया पण बसलीये पूजेला। तिथे तुझ्या बाळावर चांगले संस्कार पण होतील आणि तुला जरा शांत रिलॅक्स वाटेल, है ना? चल। ही मोनिका दिसते तेवढी साधी नक्कीच नाहीये। अभिषेक पूर्ण झालेला आहे। प्रसाद तयार आहे? हो। आलो। गुरुजी प्रसाद आणायला स्वतःच का गेले असतील? गुरुजी, पारू, तुझा निश्चय दृढ आहे? कारण आयुष्य तुझं आहे। आपलं आयुष्य कोणावरही उधळून देणं इतकं सोपं नाही। तू पुन्हा विचार करू शकतेस, तुझा निर्णय बदलू शकतेस, पण एकदा का पूजेचं समापन झालं की तुला माघार घेता येणार नाही बाळ। हे घ्या।
गुरुजी, पूजेसाठी आणि काही लागणार असेल तर मला नक्की सांगा. पारुबाळा, आत्या, गुरुजी आता काय बोलत होते? काही नाही आत्या, प्रसादाचंच सांगत होते ते. खरं सांग, काल गुरुजी तुला भेटायला आले होते ना? तुमच्या दोघांचं असं काय बोलणं झालं? बा, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? आत्या, असं काय करताय तुम्ही? तुमच्यापासनं कधी काही लपवलं आहे का मी? आणि गुरुजी ना काल पूजेसाठी लागणाऱ्या सामानांची यादी सांगत होते. आणि कसं आहे ना, तुमचा लय जीव आहे ना माझ्यावर, म्हणून तुम्हाला वेगळं वाटलं असणार. मी आलेच. देवा, माझ्या पारुबाळाला सुखरूप ठेव. देवा, पारूची आई गेली ना, तेव्हा माझ्या पारूने आमचं घर सावरलं. मी तिकडं समजा सोडून इकडं आलो नोकरी करता, आईला मॅडमची सेवा करायला. पण माझ्या पारूने एकटीनं घर सांभाळलं, खंबीरपणे गणीला सांभाळलं, स्वतःलाही सांभाळलं. आणि ती तिकडं होती म्हणून मी इकडं इमाने बरे या किर्लोस्कर कुटुंबाची, अहिल्या मॅडमची सेवा करू शकलो. पण माझ्या पारूने कधी मी केलेले संस्कार सोडले नाहीत. मी तिला म्हणलं लग्न करायचं, इकडे लगेच आली मुंबईला. बंगल्यात पडल ते काम केलं. माझ्यासारखंच तिनं किर्लोस्कर कुटुंबाला आपलं सर्वस्व मानलं. त्या घराला, अहिल्या मॅडमला आपलंसं केलं, त्यांची सेवा केली. आणि आता तर काय, किर्लोस्कर कुटुंबाच्या सुखासाठी तिला स्वतःचा जीव द्यावा लागणार आहे.